क्षीरसागर साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही देतोय मॅन ऑफ द मॅच. हॅलो माईक चेक. साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही मॅन ऑफ द मॅच देतोय. हर्षल फक्त 2 मिनिटं आपण थांबायचा, फक्त 2 मिनिटं आपण, हरकत नाहीये. तर नेक्स्ट मॅच श्री गणेश कासगाव विपक्ष जय भवानी शिरगाव या दोन टीमच्या दरम्यान आणि सामन्याला सुरुवात होईल. मायक्रोफोनवरती जोडले जातील आमचे साथी समालोचक महेशजी धुळे सर. धन्यवाद. मला या ठिकाणी मार्गदर्शन केलं. जे खेळाडूंना उपयुक्त असतं तसं मार्गदर्शन म्हटलं जाताना की कोणीतरी पाठीमागे एक आधारस्तंभाची भूमिका असते आणि त्या आधारस्तंभ खऱ्या अर्थाने बदलापूर पोलीस पश्चिम ठाण्याचे अरुणजी क्षीरसागर साहेब. निसार शेख आपले मनपूर्वक स्वागत. अगदी आपण त्यांनी सांगितले की जरी धर्माने मुस्लिम असतील तर विठुरायाचं अप्रतिम संगीत खऱ्या अर्थाने आपल्याला हा धार्मिक वारसा या ठिकाणी लाभलेला आहे. जाऊया माझ्या दिशेने. अगदी आपण पाहतोय भरपूर मोठ्या संख्येने त्यांचे देखील फॅन बेल्स आहेत. सेकंड राऊंडचा पहिला सामना दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती आहे डगआउटमध्ये कोणताही प्रेक्षक तिथे आम्हाला नको, अतिरिक्त लक्षात असू द्या. आणि खेळाडू कक्षातून फक्त खेळाडूंनाच विनंती राहील. आपण जर विचार केला तर दुसरा एक्स्ट्रा अतिरिक्त कोणी खेळाडू तिथे असेल किंवा प्रेक्षक असेल त्यांना तुम्हीच बाजूला घ्या आणि खेळाडू कक्षातून उठायचं नाही आहे, अन्यथा तुम्हाला पेनल्टीला सामोरे जावं लागेल. ही अत्यंत महत्त्वाची सूचना आयोजकांच्या वतीनं आमच्याकडे पोहोचती आहे. मॅचला होते सुरुवात. मॅच ऑन, गेम ऑन. पहिलाच बॉल स्लाइस करण्याचा प्रयत्न, गॅपमधून ढकललाय, बॉल चाललाय. अगदी आपण पाहतो पॉइंट आणि गलीमधून बॉल ट्रॅव्हल होतोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावा इथे मिळतील. सरांची गोलंदाजी आम्ही पाहिली आहे. म्हटलं जातं ना, उम्र थका नहीं सकती, ठोकरे गिरा नहीं सकती, अगर जीत हो जीतने की तो हार भी तुम्हें हरा नहीं सकती. हॅट्स ऑफ दत्ता वाघ सर. राऊंड विकेटने करण लहाने यावेळेस कट करण्याचा प्रयत्न. पुरुष एकदा तोच प्रयत्न होता, तीच फटका खेळण्याची या ठिकाणी नामी संधी होती. मी तर म्हणेन बॅटिंग करत असताना सागर इरमाळीकडे. अगदी आपण पाहिलं तर अगोदर गॅपमधून बॉल पुढे सरकला जिथे आउटफील्ड फास्ट होती, परंतु आता क्षेत्ररक्षक चेंडू अडवण्यामध्ये इथे चांगलं या ठिकाणी प्रयत्न करतायत. डॉट बॉल आला पाठीमागे स्टनच्या. करण लहाणेच्या विरोधात हा फटका अप्रतिम होता इनसाइड आउटचा. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक सज्ज, एकच धाव मिळेल. प्रणेशला तुम्ही पाहतायत, प्रणेश लहाने. अगदी आपण पाहतोय सीमारेषे लगत पेट्रोलिंग करत असताना आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा. एकाच संघामध्ये तुम्हाला दोन बंधू सातत्याने पाहायला मिळतील. मग याही संघात काय, अशा बऱ्याच संघांमध्ये तुम्ही पाहतात. नितेश लहाने जे संघाचे संघनायक आहेत त्यांचेच बंधू प्रणेशला तुम्ही पाहतात. लॉंग ऑफला धावा इथे मिळतील, फक्त सिंगल, 5 धावा. यावेळेस नटराज स्टाईलने अगदी वेगळ्याच पद्धतीने आपण पाहतोय फटका जंटल टच केलाय. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. कलात्मक स्ट्रोक आपण पाहिला. बॅटिंग करत असताना बॅट्समन स्ट्राईक एंडला अंशुल भोसलेच्या बॅटमधून धावा मिळतील 4. परंतु धावा येणं गरजेचं असतं. क्रिकेटचं समीकरण हेच आहे, धावांसाठी सातत्याने धावपळ. आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय धावा कोणत्याच पद्धतीने त्या रोखल्या जात नाही आहे. त्या धावा कशा का होईना परंतु येणं गरजेचं आहे. म्हटलं जातं ना, ट्रिक इज बेटर दॅन स्ट्रेंथ.
खोलवर टप्पाचा बॉल वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न अप्रतिम गोलंदाजी आहे. अगदी आपण पाहिलं तर व्यावसायिक संघातून ज्या खेळाडूची सातत्याने वर्णी लागत असे तो खेळाडू आज ग्रामीण गटातून आपल्या स्वतःच्या गावासाठी आणि स्वतःच्या नावासाठी अत्यंत चांगला खेळ करत असताना आमच्या अत्यंत जवळच्या ज्यांचे आमचे मार्गदर्शक आहेत सन्मान्य भाऊशेठ राऊत यांच्या वतीनं भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात. राऊंड विकेटने यावेळेस दिल स्कूप बॉल सल्ला माउंटेन लाईनच्या पलीकडे पुन्हा एकदा इष्टांच्या पाठीमागे आपण पाहतो लॉंग स्टॉप एंडला येणारा हा दर्जेदार चौकार अंशुल भोसलेच्या बाडमधून. मध्ये कर्फ्यू लावण्याचं काम महाराष्ट्र पोलीस करत असतात परंतु आज पोलीस स्टेशनमध्येच कर्फ्यू लागला असेल कारण पहिला सामना त्याने जिंकला आणि तुम्हाला नेक्स्ट मॅचमध्ये इनॅक्शनमध्ये पाहायला मिळतील. अगदी एक सामना बॅलन्स आहे पहिल्या फेरीतील ज्यामध्ये शाहूराजे क्रिकेट क्लब वडवली आणि दुसऱ्या बाजूला त्यांना फाईट करेल टीम आदर्श बांगणी. या दोन संघांमध्ये अत्यंत सुंदर फाईट तुम्हाला पाहायला मिळेल कारण एका बाजूला धनराज म्हात्रे आणि दुसऱ्या बाजूला तेजस पडवळ रोहन यांचा संघ तुम्ही पाहणार आहात. षटक क्रमांक पहिले संपन्न झाले 4 षटकांची अवघ्या मॅच आहे 13 धावा धाफलकावत आहे सुंदर स्टार्ट या ठिकाणी आपण पाहतोय एक स्वप्नवत सुरुवात केली आहे ती जयभाव आणि शिरगाव टीमने. एका बाजूला तंत्रशुद्ध बॅटिंग दुसऱ्या बाजूला धारदार गोलंदाजी ती कासगाव संघाची आपण पाहतोय. पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न होता बॅटच्या आतलीकडा पॉइंटला आपण पाहतो चेंडू ढकलण्याचा प्रयत्न जंटल पुश केलं एकच धाव पुश करो खुश रहो असं सातत्याने म्हटलं जात आहे आणि आज दरम्यान आपण पाहतो स्ट्राईक रोटेट केली आहे ती सागर इरमाळीने. सागरच्या बॅटमधून एक चौकार जरूर पाहिला आपण पहिल्या षटकामध्ये आणि त्यानंतर अंशुलच्या बॅटमधून 2 चौकार पाहिलेत म्हणजे अगदी आपण पाहिलं ना तर नक्कीच एक चांगले बॅटिंग ते करत आहेत त्याला स्ट्राईक देणं गरजेचं आहे हे सागर इरमाळीला चांगलं माहिती आहे. सिंगलने त्याने स्ट्राईक रोटेट केली आहे धावसंख्या धाफलकावती अद्यापपर्यंत 14 धावा 14 रन्स विदाउट लॉस आफ्टर 1 ओव्हर अँड 1 बॉल्स 1.1. गोलंदाज राज लहाने स्विच हिट करण्याचा प्रयत्न बॅटची कडा यावेळेस आपण पाहतो पाठीमागे बॉल चालला समीर राऊत देतात चेंडूला गॅदर करेपर्यंत मिळेल एक सिंगल धाव. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर एकंदरीत 15 धाव आहेत. अत्यंत सुंदर स्पर्धा तुम्ही पाहतात या विभागातून अत्यंत नामवंत आणि लोकप्रिय स्पर्धा ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीच्या माध्यमातून हे स्पर्धेचं थेट प्रक्षेपण चालू आहे. आमचे ऑफिशियल कॅमेरामॅन तुम्ही पाहू शकाल आदित्य कडव त्यांचा इनगाव संघ जिंकलेला आहे भरपूर खुश आहेत. यावेळेस आपण पाहतोय स्वीप करण्याचा पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न होता आउटसाइड लेग स्टंपा चेंडू पिचिंग झाला पंचांनी लाईन ओळखली आहे. योगराज बुटेरे सर आमच्याकडे वळतायत ॲज इट इज वाईड बॉल अतिरिक्त धाव इथे मिळत्या. पहिलं सत्र चालू आहे आणि पहिल्या सत्रामध्ये थोडंसं शांत क्रिकेट तुम्ही पाहतायत मैदानाच्या आतमध्ये. आमदार चषक 2024 हे शानदार 8वं पर्व आहे. राऊंड विकेटने राजला आणि तयार सागर इरमाळीसाठी हा बॉल यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय स्कूप करण्याचा प्रयत्न होता संपर्क होऊ शकला नाही आहे. पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहावी लागेल. लेग बाईज जणू काही बॉडीवरती चेंडू आदळला आणि इथे मात्र एक सिंगल धाव मिळते अतिरिक्त. दरम्यान आमचे निकेश भोईर यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. अत्यंत चांगले खेळाडू आहेत ॲज अ फिल्डर म्हणून महत्त्वाची भूमिका महत्त्वाचा रोल त्यांचा आहे जनमान क्रिकेट संघ ढोकेमध्ये. अतिरिक्त धाव लेग बायच्या रूपाने इथे मिळते बॅटिंग करत असताना जयबाबा आणि शिरगाव टीमला. मागचा सामना मी तर म्हणेन हळुवार पद्धतीने जिंकला तो कासगावने आणि आता इथे फलंदाज होईल बाद यू मिस आय विल डेफिनेटली हिट फलंदाज होईल बाद. पहिला धक्का लागत असताना टीम जय भवानी शिरगावला अंशुल भोसले बॅक टू द पॅव्हिलियन.
ऑन बोर्ड. षटक क्रमांक 2 चालू आहे. राज लहाणेला मिळते पहिली सफलता. आत्मविश्वास दुणावलेला पाहायला मिळेल. अगदी आपण पाहतो राज नावाचे 2 खेळाडू टीम कसगावकडे आहेत. राज लहाने बॉलिंग ट्रॅकमध्ये सज्ज. मिड विकेटला डीप मध्ये अगदी आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर एक राज जो तिथे त्या विभागामध्ये त्या क्षेत्रामध्ये तो राज करतोय, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर बॉल चाललाय. यावेळेस बाउंड्री लाईनच्या पलीकडे स्क्वेअर ऑफ द विकेट. दर्जेदार षटकार आपण पाहतोय बासमन प्रेमच्या बॅटमधून. त्याने जेव्हा जेव्हा संघ अडचणीत असो ना शिरगाव, तेव्हा डगआउट मधून सेट होऊन आलेला बासमन असो तो प्रेम. षटकाराला आपल्या नावाचा परिचय त्याने दिला. पुन्हा एकदा शॉर्ट अप प्लेन गुड लेंथ वरून चेंडू चालला. अगदी आपण पाहतो मेरिट नुसार हा चेंडू टाकण्यात आला. संभ्रमात टाकणारा चेंडू होता आणि आता हा डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक 2 ची देखील सांगता झाली आहे आणि दुसऱ्या षटकाचा खेळ संपत असताना टीमची टोटल जय भवानी शिरगाव संघाची 23 धावा. 1-23. पोचवा मैदानाच्या आतमध्ये 12th मान, कारण तीव्र उष्ण तापमान तुम्ही पाहतायत ज्यामध्ये चालू असलेली ही लढत. सेकंड राऊंडचा पहिला सामना तुम्ही एन्जॉय करतात. आमदार चषक 2024 शानदार पर्व. जय हनुमान क्रिकेट संघ ढोकी ग्रामस्थ मंडळ ढोके यांच्या वतीनं चालू असलेली स्पर्धा आहे. 2 षटकांचा वाजवी खेळ संपन्न झाला आणि 2 षटकांचा वाजवी खेळ या ठिकाणी बॅलन्स आहे. धावा धाव फलकावती आहेत 11.50. 23 धावा. 1-23. जय भवानी शिरगाव टीम. षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाज भावेश लहाणेला आपण पाहतो. षटक क्रमांक 3ला या ठिकाणी सुरुवात होते. स्ट्राईक एंडला सागर आहे, नॉन स्ट्राईक एंडला प्रेम आहेत. दोन्ही विस्फोटक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये अद्यापी तग धरून उभे आहेत. सागर इरमाळीला माहिती आहे अत्यंत चांगले बॅटिंग त्याला करायची आहे. सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. महत्त्वाच्या वाचमध्ये त्याला एक चांगला प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये करायचं. स्ट्राईक एंडला सागर आहे भावेशच्या विरोधात. ओव्हर द विकेट. विकेट करण्याचा प्रयत्न, कदाचित हा चेंडू बॉडीला स्पर्श करून मागे चालला. हेच पंच देखील दर्शवतात. डॉट बॉलची समाप्ती होत्या. सुंदर चेंडू होता. अगदी आपण पाहिला तर 50 वेग, अचूक टप्पा, नियंत्रित गोलंदाजी या सर्वांचं मिश्रण आपल्याला पाहायला मिळालं गोलंदाजीमध्ये भावेश लहाणेच्या. आणि त्या हा डॉट बॉल ओव्हर द विकेट. पुढे एकदा आपण जर पाहिलं तर चांगला चेंडू पाहायला मिळाला वाईड यॉर्कर करण्याचा, परंतु पंचांचा इशारा आहे तो बोल स्टेपिंगचा. हा नो बॉल. अगदी आपण पाहिलं तर जणू काय स्कीट होतात भावेश लहाणे. या अगोदरचा अप्रतिम चेंडू होता सागर इरमाळीसाठी आणि त्यानंतरचा चेंडू देखील अप्रतिम दर्जाचा हाताळला, परंतु तिथे मिळते अतिरिक्त धाव. ओ स्टॉपिंगचा नो या ठिकाणी आपण पाहिला. गोलंदाज भावेश लहाणे बॉलिंग ट्रॅकवरती आहेत. सुंदर गोलंदाजी होते, परंतु अगदी आपण पाहिलं तर आता दिशेपासून भरकटतात. हा प्रेशर असतो क्रिकेटमध्ये. जेव्हा कदाचित एक चूक गोलंदाजाकडून घडली ना तर वारंवार चुका सातत्याने आपण प्रति षटकामागे बघत असतो आणि आता तशा चुका करत असताना गोलंदाज भावेश लहाणे. प्रतिस्पर्धी संघाची धावा 2 षटकामध्ये 23 होत्या. कुठेतरी धावसंख्येवरती रोख लावण्याचा प्रयत्न गोलंदाज करेल याच अनुषंगाने षटक क्रमांक 3 मध्ये बोलवण्यात आलाय नितेश लहाणेच्या वतीनं भावेश लहाणेला. यावेळी चांगला फटका आहे. इथे मात्र वेट अँड वॉच क्रिकेट. अगदी टप्पा पाहिला आणि त्यानंतर केलेलं आक्रमण आपण पाहतोय. बॉल चाललाय सीमा पार. लॉंग लेग डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आलेला हा दर्जेदार बिग हिट.
सागर इरमाळीला माहिती आहे 6 धावा धाव फलकावरती इथे भरपूर प्रचंड काही शक्ती देऊन जातील आणि आता अगदी आपण पाहिलं तर धावसंख्येचा ग्राफ या ठिकाणी उंचावत असताना कारण मैदानाच्या मध्ये जितक्या धावा येतात ना मोठे मोठे फटके जेव्हा येतात ना तेव्हा एक धावसंख्येला एक वेगळी ऊर्जा मिळते एक वेगळी स्ट्रॅटर्जी इथे सागर इरमाळीची आपल्याला पाहायला मिळते कदाचित 2 चेंडू सुरुवातीला आपल्याला पाहायला मिळाला हा शांत होता आणि त्यानंतर आक्रमण करत असताना हा षटकार आलाय ओव्हर द विकेट 22 लहानेला आपण पाहतोय अगदी व्यासपीठाच्या उजव्या बाजूनं गोलंदाजी करत असताना यावेळेस पॉइंटच्या डोक्यावरून अतिशय सुंदर फटका आपण पाहतोय ऑन द टॉस उभे राहिलेत अगदी वीरेंद्र सेवाग स्टाईलने पॉइंटच्या डोक्यावरून इथे धावा मिळवत असताना 4 4 षटकांच्या मॅचमध्ये तुम्हाला किमान 45 ते 50 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा लागेल तेव्हा तुम्ही सेफ आहात अगदी आपण पाहिलं तर कोणती धावसंख्या क्रिकेटमध्ये सेफ नसते सुरक्षित नसते आणि तसा प्रयत्न इथून होईल का हा देखील पाहायचा परंतु सागर इथे झालेत बाद 1 विकेट डाऊन धक्का क्रमांक 2 लागत असताना टीम जय भवानी शिरगाव संघाला या ठिकाणी संपन्न झालंय 3 षटकामध्ये धावा आल्या एकंदरीत आमचे बाबेश लहाणे जे गोलंदाज होते त्याच्या विरोधात शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे 2 चेंडू शिल्लक आहेत ओके तुमचे ऑफिशियल स्कोरर डीजे थांबायचं अगोदर आम्हाला सूचना दिली की षटक संपन्न झाले परंतु यानंतर 2 चेंडू बॅलन्स आहेत असे अनिकेत मला सांगतात हरकत नाही आहे त्यांच्या वतीने आम्ही तुमची दिलगिरी व्यक्त करतो शेवटचे अंतिम 2 बॉल स्ट्राइक एंडला कुंदन भोसले नो बॉल पंचांचा इशारा येतो आणखीन एक चेंडू खराब आपल्याला पाहायला मिळेल संपर्क होऊ शकला नाहीये हा देखील चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो हो स्टेपिंग कदाचित मी तर म्हणेन उंच पुरा गोलंदाज आहे जणू काय स्कीट ते होत आहेत आणि अगदी आपण पाहतोय इथून 2 चेंडू खराब टाकण्यात आलेत वेगवान गोलंदाज आहे परंतु नियंत्रण गोलंदाजीमध्ये त्याला करावे लागेल आणखीन एक खराब चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय भावेश लहाणे गोलंदाजी भरपूर अप्रतिम दर्जाची जरूर आहे परंतु इथे अगदी अतिरिक्त धावा एक्स्ट्राच्या रूपाने बहाल करत असताना अक्षरशः मी तर म्हणेन कंट्रोल गोलंदाजी त्याला करावी लागेल अद्यापपर्यंत 3 चेंडू त्याने खराब टाकलेत या षटकामध्ये 1 चेंडू वाईड आलाय म्हणजे एकंदरीत अनिकेत आम्हाला सांगतायत की 4 चेंडू खराब या षटकामध्ये आपण पाहिलेत अगदी लांबच लांब हा षटक तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे धावसंख्या धाव फलकावरती 38 धावा अक्षरशः मी तर म्हणेन प्रतिस्पर्धी संघाला या धावा बहाल केल्या जात आहेत काय क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चालू आहे ज्याच्यावरती विश्वास दाखवला तो गोलंदाज आता आपण पाहतो विश्वासाला सार्थकी अशी गोलंदाजी करत नाही आहे अप्रतिम चेंडू हाताळले जात आहेत जरूर परंतु त्यानंतर त्याच्यावरती तुम्हाला नियंत्रण करता येत नाही आहे जणू काही अगदी आपण पाहिलं तर वोर स्टेपिंगचा हा सातत्याने नोचा इशारा पंचांचा या ठिकाणी येतो ऑफिशियल पंच आमचे कुणाल पेनकर सर आम्हाला माहिती देत असताना शेवटची काही चेंडू शिल्लक आहेत ऑफिशियल पंच काहीतरी सूचना करतात वेळेबाबत तुम्ही अत्यंत या ठिकाणी काटेकोरपणाने तिचं पालन करायचं वेळ मात्र कोणासाठी थांबत नाही आहे आखो टप्प्याचा बॉल शॉर्ट अप प्लेन चेंडू पडल्यानंतर आपण पाहतोय जणू काय खांद्याजवळून हा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय हा देखील डॉट चेंडू आला विनंती राहील वारंवार सूचना येतात 4 षटकांसाठी केवळ 20 मिनिटं तुमच्याकडे असतील वेळेबाबत जर वेळेची किंमत विचारायची झाली तर वृत्तपत्राला विचारा जो सकाळी 4 रुपये किमतीला असतो तो संध्याकाळी 4 रुपये किलो रद्दीमध्ये जातो यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न लिडिंग एज यष्टीरक्षक इथे मात्र कदाचित मिस्टेक झाली आहे
नितेश लहानेकडून आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय तो प्रेम आणि कुंदन भोसलेने. धावा इथे मिळतील 2. पाहावं लागेल आमचे ऑफिशियल पंच या ठिकाणी सूचना करतायत. षटक क्रमांक 3 या ठिकाणी संपन्न झालंय आणि धाबा संख्या धाव फलकावरती 40 धावा. 13.33च्या सरासरीने 40 धावा धाव फलकावरती लगावण्यात आल्यात. शेवटचं अंतिम षटक. आता गोलंदाज की फलंदाज हे आपल्याला पाहायचंय आणि किती धावांचं टार्गेट सेट होईल टीम श्री गणेश कासगाव संघासमोर. शेवटचं अंतिम षटक. चला लगेचच अंतिम षटकाला सुरुवात करायची आहे कारण आणखीन एक मॅच आपल्याला पहिल्या फेरीतील 5 षटकांची मॅच या ठिकाणी खेळवायची आहे. त्यानंतर सेकंड राऊंडची सेकंड मॅच आणि आजच्या दिवसातील क्वालिफाय मॅच. अशा एकंदरीत 3 ते 4 मॅचेस बॅलन्स आहेत. हे लक्षात असू द्या टीम कासगाव. थोडंसं कोऑपरेट करा कारण आता वेळेबाबत तुम्हाला ह्या सूचना आयोजकांच्या वतीने येत असताना. अंतिम षटक. गोलंदाज जयेश टेंबे बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होतात. हा देखील एक वेगवान गोलंदाज आहे आणि आता आपण पाहतो स्ट्राईक एंडला कुंदन भोसले त्याला फेस करेल. राईट आर्म ओव्हर द विकेटने फटका जणू काय फसलेला पाहायला जरूर मिळाला परंतु एकही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाही आहे. 38 सर्कलच्या आतमध्ये चेंडू लँड झाला. एकच धाव तिथे मिळते. सिंगलच्या जोरावरती धाव संख्या जाऊन पोहोचले ती तब्बल 41-40 वरती. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. अगदी आपण पाहतोय स्लॉगरचं षटक हनामारीचं षटक ज्याला म्हटलं जात आहे असं हा षटक आपण पाहतोय गोलंदाज जयेश टेंबेच्या खांद्यावरती देण्यात आलाय. स्ट्राईक एंडला प्रेम आहे ज्याच्या बॅटमधून अद्यापपर्यंत आपण जर पाहिला तर एक षटकार एक दुहेरी धाव आणि एक सिंगल. एकंदरीत 9 धावांचं योगदान त्याने आपल्या संघासाठी दिलंय. तो प्रेम आता स्ट्राईक एंडला. ओव्हर द विकेटने यावेळेस आपण पाहतो अगोदरच खेळण्याचा प्रयत्न होता प्रेमचा. जणू काय जागेवरून फटका बनवायचा होता. चेंडू बॅटचा संपर्क होत नाहीये. हा चेंडू डॉट आलाय आणि आता कमबॅक करणारा हे षटक म्हणावं लागेल ते जयेश टेंबाचं. त्यांना माहिती आहे आता इथून 3 षटकामध्ये 40 धावा दिल्या गेल्या आहेत परंतु या शेवटच्या अंतिम षटकामध्ये धावा आपल्याला थांबवायचे आहेत. याच अनुषंगाने ही गोलंदाजी पाहायला मिळते. चांगलं व्हेरिएशन आहे. वेग त्याच्याकडे अचूक टप्पा त्याच्याकडे नियंत्रित गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय यावेळेस हा देखील चेंडू डॉट आला. विकेट सॅक्रिफाईस. या आदरणीय बेंडकुळे साहेबांना विनंती करेन की आपण आमच्या या स्पर्धेचा आनंद आमच्या मुख्य अतिथी कक्षामधून घ्यायचा आहे. आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत. बदलापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक आदरणीय योगेशजी बेंडकुळे साहेब हे देखील आपल्याला खेळाडूच्या भूमिकेत आज पाहायला मिळतात. शेवटचे अंतिम 3 चेंडू शिल्लक आहेत. दत्ता वाघ सर आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत. एक वेगळी स्ट्रॅटर्जी आता सेकंड मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. टॅप करण्याचा प्रयत्न होता. यावेळेस आपण पाहतो मिड ऑफला एकच धाव मिळेल. सुरेश पादीर ना तुम्ही पाहू शकाल. त्यानंतर आमचे विजयजी गोसावी देखील बादचा आनंद घेत आहेत. नितीनजी पादीर असतील निसारजी शेख आमचे सर्व ऑफिशियल जे खेळाडू होतात पोलीस मित्र आहेत मेजर आहेत सर्वांचं कौतुक करावं तितकं कमी आहे. तुषारजी गावडे राकेशजी शिर्के ना तुम्ही पाहतायत. प्रशांत पाटील असतील आणि आमचे पवार साहेब यांना तुम्ही पाहू शकाल. त्यांचं नाव आमच्या ओटावरती असतं परंतु कदाचित कधीतरी थोडंसं वेगवेगळं बडबड करण्या कारणाने ते नाव आम्ही विसरून जातो. पवार म्हटलं तर पॉवर. आणि या 4 धावा इथे मिळत आहेत. सर्व मेजर या ठिकाणी मॅच आनंद घेत असताना सर्व पोलीस बांधव 4 धावा इथे येतात. अनिकेत आम्हाला सांगतात धावा संख्या धाव फलकावरती 46 आहेत. अगदी आपण पाहतोय थट्टा मस्करी क्रिकेटच्या पलीकडे असतं आणि नक्कीच आपण जाऊया लगेचच ऑन ग्राउंड मॅचकडे जिथे 2 बलाढ्य संघ सेकंड राऊंडची मॅच खेळत आहेत. डू ऑर डाय जिंकू किंवा मरू
अशी स्थिती दोघेही संघांसाठी आहे, दोन्ही टीमसाठी आहे. आणि शेवटच्या अंतिम षटकामध्ये आपण पाहतो जयेश टेंबेला बॉलिंग ट्रॅकवरती आहे. सेकंडला कुंदन भोसले. चौकार तर जरूर आला. धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न आहे. इथे लाईन चांगली आहे, बन्नाट बेग, अचूक टप्पा, विकेट सॅक्रिफाईस करावे लागेल, विकेटचा त्याग होईल. आणि यावेळेस आपण पाहतोय पडता बॉल लागेल कुंदन भोसलेला. शेवटच्या अंतिम बॉलवरती शेवट गोड केला जयेश टेंबेने. फलंदाज होईल धाव बाद. आणखीन एक विकेटचं पतन. जय भवानी शिरगाव संघाला लागणारा हा तब्बल 5वा धक्का. धावसंख्या धावफलकावरती 46 आणि 47 धावांचं आव्हान आहे. येणारे 24 बॉल मध्ये बनवायचे 47. टीम श्री गणेश कासगाव संघाला जिंकण्यासाठी. या 24 बॉलमध्ये आणि द्वितीय सत्रामध्ये लगेचच आपण सामन्याला सुरुवात करू. जिथे फिल्डिंग करेल जय भवानी शिरगाव टीम आणि बॅटिंगसाठी सज्ज असेल श्री गणेश कासगाव. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये 47 धावांचं आव्हान कशा प्रकारे पेलवलं जाईल या ऐकण्यासाठी आपण बदल करू. कॉमेंट्री बॉक्समध्ये आवाज ऐकूया. बदलापूरचा आणखीन एक जबरदस्त आवाज व्हॉइस ऑफ मानिक्युली राहुलजी चव्हाण यांना धन्यवाद. देव चव्हाण तुमचं सर्वांचं करतो स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक मनपूर्वक स्वागत. स्पर्धा तुम्ही पाहताय जर्मन क्रिकेट संघ ढोके आयोजित आमदार चषक 2024चा 8वा पर्व. आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये मी घेऊन चालतोय तुम्हाला मदरच्या आतमध्ये, जिथे मात्र तुम्हाला पाहायला मिळेल एक मोठा सामना. एका बाजूला टीम श्री गणेश कासगाव तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय जय भवानी शिरगाव. या दोन टीमच्या दरम्यान हा महान मुकाबला तुम्हाला पाहायला मिळतो. दुसऱ्या फेरीतील पहिली लढत तुम्ही एन्जॉय करता. जय भवानी शिरगाव संघानं बॅटिंग करण्याचा निर्णय आपण पाहिला. तब्बल 46 धावा बनल्या गेल्या आणि आता 47 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा टीम श्री गणेश कासगाव संघाला. आणि त्यासाठी सलामी जोडी KL करण लहाने आणि NL नितेश लहाने ही जोडी तुम्हाला मदरच्यामध्ये पाहायला मिळते. गोरदाजी मार्कवरती गोरदाज मयूर सज्ज होता. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. बोथ द टीम शो द गुड गेम. दोन्ही संघाला भरपूर सारा शुभेच्छा असतील आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. सामन्याला सुरुवात. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला बॉल. पहिल्याच बॉलवरती पुन्हा एकदा गोल्डन डकचा शिकार ठरत असताना करण लहानेला परतावं लागेल माघारी. फलंदाज बाद.
पाहायला मिळेल, कारण संघाचा अष्टपैलू खेळाडू आहे. कित्येक सामने त्याने जिंकून दिले, परंतु या मॅच मध्ये देखील पुन्हा एकदा आता संघर्ष वाढला असेल. बॅटिंग करत असताना टीम श्री गणेश कासगाव संघाचा. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय नितेश लहाने सज्ज आहे, त्याच्या साथीने आता नवीन खेळाडू जयेश टेंबे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. समाधान टेंबे आमचे जवळचे मित्र या मॅचचा आनंद घेत असताना नक्कीच आमचे यश टेंबे खऱ्या अर्थात अनिल टेंबे देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. भरपूर चांगली स्पर्धा, डोकेकरांच्या स्वप्नातून साकार झालेली ही भव्य दिवस स्पर्धा. गोलंदाज मयूर पहिल्या बरोबर ती विकेट त्यांनी संपादित केली. राऊंड द विकेट. हार्ड ट्रॅकर होता यावेळेस मात्र इनफिल्डच्या बंड खेळण्याचा प्रयत्न, संपर्क नाही. बॅटन बॉलचा टप्पा पडल्यानंतर भरता बेगाने बॉल निघून गेला. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती होत असताना षटक क्रमांक पॉवर प्लेचं पहिलं तुम्ही एन्जॉय करताय. डीपमध्ये खेळाडू, लॉंग ऑन लाईक खेळाडू तुम्ही पाहता जो उपस्थित आहे. तदनंतर आपण पाहतोय पुन्हा एकदा मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. षटक क्रमांक पहिलं, तिसरा बॉल गोरदास्त यार. राऊंड द विकेट. चांगला फटका पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हरला खेचलाय, बॉल चालला एका डब्यावरती बाउंड्री लाईनच्या बाहेर. आधीच्या बॉलवरती अभ्यास केला जयेशने, परंतु हा बॉल भेर काढून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. जरूर राहिला, परंतु आता जयेशच्या बॅटमधून हा चौकार आलाय. 4 धावा टीमची टोटल धाव फलकावरती तुम्हाला पाहायला मिळेल. गोरदस्त यार. चांगला फटका आहे ऑन साइडला. आधीच्या बॉलवरती नजाकत, या बॉलवरती ताकद, बॉल सीमा पार. फलंदाज जयेशच्या बॅटमधून हा तडाखा, षटकार. सिंगर त्यांच्या गोड गळ्यातून आवाज आपण साधन ऐकत होतो. त्यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली. षटकार आलाय. टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती आता पुढे सरकेल. 10 या आकड्यावरती टीमची टोटल तुम्ही पाहू शकता. 10 आकडा क्रिकेट जगतासाठी भरपूर लकी आहे. क्रिकेटचे देवता सचिन रमेश तेंडुलकर यांचा जर्सी नंबर स्कोर कार्डवरती तुम्हाला पाहायला मिळेल. नितेश लहाने चेंडूची आता पडताळणी करत असताना हा षटकार आला. या 7 धावेच्या साथीने टीमची टोटल 10 या आकड्यावरती. जयेश टेंबेला तुम्ही पाहता नेट नंबर 3 वरती तो दाखल झालाय. माहिती आहे, कारण लहाने बाद झालाय आणि अशा परिस्थितीमध्ये आता जयेश टेंबे देखील सांगतोय जब तक तोडूंगा नाही तब तक छोडूंगा नाही. आणि त्याच्या बॅटमध्ये सलग 2 बॉलवरती 2 मोठे फटके आपण पाहिलेत. पंच लगेच खेळायला सुरुवात करा. जर चेंडू खराब असेल तर आपण आयोजन कमिटीशी संपर्क साधू शकता, परंतु चेंडू चांगला हे पंचाने सांगितलं. आणि गोलंदाज मयूर आता सज्ज होत असताना राऊंड द विकेट. अजून एक चांगला फटका, हा देखील आता चाललाय, परंतु डीप मध्ये खेळाडू उपस्थित. मिस टाइम स्ट्रोक. एक चौकार, एक षटकार आला बॅट्समन जयेश टेंबेच्या बॅटमधून, परंतु आता त्याला देखील प्रत्युत्तर दिलंय आणि सांगितलंय गोलंदाज मयूरने हम भी नाही किसी से कम. फलंदाज बाद. बाद झाला तर देखील काय फरक पडतोय, त्याचा काम तो पूर्ण करून गेलाय. 2 मोठे फटके त्याच्या बॅटमधून आलेत. आमच्या सोबत स्कोररच्या भूमिकेत खरं तर आमचे जवळचे मित्र अनिकेत भोईर यांना तुम्ही पाहू शकता. महेशजी धुळे सरांनी सांगितलं होतं जेव्हा जेव्हा डोकेसंघ खेळतो ना त्यावेळेस मात्र सीमेरेषेवरती हाच खेळाडू तुम्हाला नेहमीच पाहायला मिळेल. गोलंदाज या रम द विकेट. या बॉलला देखील ठप्पा पडल्यानंतर भरता वेगाने बॉल निघून चाललाय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती होत असताना षटक क्रमांक पहिला थोडंसं मागणं जरूर राहिलं, परंतु पहिल्या बरोबर विकेट आली करण लहानेची. तिथे संघ अडचणीत सापडला. अशा परिस्थितीमध्ये संघाला गरज होती धाबांची. तिथे मात्र एक चौकार, एक षटकार जयेशच्या बॅटमधून आला. त्याला देखील आता मैदान सोडलंय. नवीन खेळाडू मैदानाच्या दाखल झाला नेट नंबर 4 वरती. संदीपला तुम्ही पाहताय आणि टीमची टोटल धावसंख्या षटक क्रमांक पहिलं संपन्न झालंय आणि जवळजवळ 47 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 12 धावा धाव फलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. आमचे कासगावचे तोलपान
नक्कीच सूरज आमच्यासोबत जॉईंट आहेत. जेव्हा जेव्हा संघ अडचणीत सापडतो ना त्यावेळेस सूरज पायांवरती नाही तर पायांच्या बोटांवरती उभा राहतो. का होऊ नये देखील भरपूर टेन्शन त्याला देखील संघ बदरच्या आतमध्ये खेळतो. नक्कीच एक चांगला क्रिकेटर आहे सूरज. थोड्या दिवसात तुम्हाला तो देखील इनॅक्शन मध्ये पाहायला मिळेल. आणि धावसंख्या आता फलकावरती 12 धाबा. षटक क्रमांक दुसरा माफी असावी 10 धाबा. एक षटकार आणि एक चौकार आले त्यामुळे 10 धाबा. पहिला बॉल भव्य स्वागत वेलकम टू द ग्राउंड. सागर इरमाळेचं स्वागत केलं षटकारानं. षटकार वेलकम टू द ग्राउंड. भव्य स्वागत सागर इरमाळीचा. नितेश लहानेच्या पाठपुद्धा षटकाराला आहे. टीमची टोटल धावसंख्या तुम्ही पाहता फलकावरती आतापर्यंत 16 धाबा. पहिल्या षटकाच्या अंत एक चौकार एक षटकार 10 धाबा आपण पाहिल्या परंतु आता पहिल्या बरोबरती हा ब्लास्ट पाहायला मिळतोय नितेश लहानेच्या बाटपद्दा. 6 चेंडू जणू काही पाण्यातून मासा बाहेर काढावा अशा प्रकारे चाचपडत होता परंतु 7व्या बॉलवरती स्ट्राईक मिळाली आणि इथे षटकार ठोकला. कमबॅक करण्याचा प्रयत्न सागर इरमाळी करतोय. सलग आपण पाहतोय दुसरा बॉल इथे मध्याच्या आतमध्ये फेकत असताना पहिल्या बॉलवरती षटकार जरूर आला परंतु कमबॅक करण्याचा काम सागर इरमाळीने केलंय. टीमची टोटल धाव फलकावरती 16 धाबा. 4 षटकाचे बाच या वेळेला लाईन चिक करायला गेल. योगराज बुटेरे सरांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचत असताना योगराजी बुटेरे म्हटलं तर कित्येक वर्ष पोलीस संघाचं नेतृत्व ते करतात. संघनायकाच्या भूमिकेत असतात आणि भरपूर चांगली कामगिरी त्यांची नेहमीच आपल्याला पाहायला मिळते. आणि दुसऱ्या बाजूला बदलापुराची आनबाद शान केपी कुणाल पेनकर सरांना तुम्ही पाहता. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर होता. टप्पा पडला भरदा वेगाने बॉल निघून गेला रक्षकाच्या हातामध्ये परंतु पंचाकडे आशाभूत नजरेनं पाहिलं होतं नितेश लहानेनं की हा चेंडू इथे मात्र वाईट असावा परंतु असं नाहीये. पंच सांगत असताना भरपूर चांगली लाईन अचूक टप्प्यावरती गोलंदाजी झाली आहे हेच आता पंच दर्शवत असताना. डॉट बॉल या वेळेला देखील अबे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर घेण्याचा प्रयत्न होता. एक्स्ट्रा कव्हरला पाहिलं होतं क्षेत्र मोकळं आहे. कव्हरच्या क्षेत्रामध्ये पॉईंटच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न झाला परंतु संपर्क नव्हता. अंपायर सिग्नल वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक सिंगल जोडली गेली आहे. टीमची टोटल आतापर्यंत 18 धाबा धाव फलकावरती तुम्हाला पाहायला मिळेल. मयूरने धाबा खर्च केल्या 10. ऑन साइडला खेचलाय. हा देखील बॉल आता चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेला डीप मध्ये खेळाडू अंशुल जज करतोय. हाताचा पिसारा तिथे फुलवला. चेंडूला हातामध्ये सामावून घेतला. धक्का अजून एक लागेल. बॅटिंग करत असताना टीम श्री गणेश कासगाव संघाला आणि नितेश लहाने ज्याच्या बाद झाला. नवीन खेळाडू आता दाखल होतोय. राजला तुम्ही पाहताय बॅटची कडा पॉईंटच्या क्षेत्रामध्ये खेळाडू उपस्थित. कॅच ड्रॉप. खरं तर जेल घेण्याचा प्रयत्न भरपूर चांगला होता. एका हाताने जेल घेण्याचा प्रयत्न करून तरी फसला आणि आता तुम्ही पाहताय इथे मात्र एक सिंगल धाव मिळते. सिंगलच्या जोरावरती टीमची टोटल धाव संख्या आता पुढे सरकत असताना आतापर्यंत 19 धाबा धाव फलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. 47 धाबाचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 19 धाबा. अजूनही 28 धाबांची गरज आहे. चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरला खेचलाय. डीप मध्ये खेळाडू पोहोचतोय परंतु एका टप्प्यावरती बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल की षटकार जाईल ते देखील पाहावं लागेल आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. संख्या धावफलकावरती आतापर्यंत 25 धाबा. 47 धाबांचं लक्ष होतं या मॅच मध्ये. अजूनही
12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 22 धावांची गरज आहे. बारा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या मॅच मध्ये 22 धावांची गरज आहे. सामना होता कुठे आणि सामना आला कुठे? एक्स्ट्रा कव्हरला हा षटकार आलाय बॅट्समन संदीपच्या बॅटमधनं. जो खेळाडू आपण पाहिला 4थ्या क्रमांकावरती दाखल झालाय, परंतु काय शॉट होता त्याच्या बॅटमधून, हा षटकार आला. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आतापर्यंत आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या मयूरनं. सागर इरमाळी थोडासा मागला ठरला, ज्याने धावा खर्च केल्या 15. आणि आतापर्यंत तुम्ही पाहता अंशुल षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी सज्ज होता. 12 मध्ये 22 रोखायचे. येस, पंच आमच्यापर्यंत माहिती देत असताना जर गरज असेल मैदानाच्या आतमध्ये पाण्याची तरच पाणी घेऊन जायचं, अन्यथा आपल्याकडे वेळ कमी आहे. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 22 धावांची गरज. गोलंदाज सज्ज होतोय. अंशुल भोसलेला तुम्ही पाहताय. समोर नवीन आलेला खेळाडू मध्ये दाखल होतोय, राज लहानेला तुम्ही पाहता. पहिला बॉल आडवा बाटने खेचला. लॉंगॉनला बॉल चालला डीप मध्ये. मोठी दरी होती, त्या दरीला भेदून दुभागून चिरत फाडत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आमची वालिवली टीमचे काही खेळाडू, ग्रामीणचा चिता अमित मस्कर आणि त्याच्या साथीनं तुम्ही पाहताय मयुरेश वाघ यांचं इथे मात्र शुभागमन आहे. त्यांचे मनपूर्वक स्वागत. एक सिंगल इथे देखील मिळेल. खरं तर पुन्हा एकदा त्या दिशेला फटका घेतला होता, परंतु सागर इरमाळीला तुम्ही पाहिलं, जो मात्र डीप मध्ये उपस्थित होता. फिल्डिंग थोडीशी चेंजेस केली. दरम्यान एक चिकी सिंगल आणि सिंगलच्या जोरावरती टीमची टोटल धावफलकावरती आतापर्यंत 30 धावा धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. 12 चेंडूमध्ये गरज होती. आपण पाहिलं 22 धाबाची. अशा परिस्थितीमध्ये पहिल्या बरोबर ती चौकार आला, दुसऱ्या बरोबर एक सिंगल धाव आली. आता 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 17 धाबाची गरज आहे. प्रत्येक बॉलवरती समीकरण तुम्हाला वेगळं पाहायला मिळेल, कारण बदलापुरातील 2 नामांकित संघ एकमेकाच्या गेज खेळत असताना चांगला फटका पाहायला मिळतोय. ओव्हर द बॉलर, हे स्टेट डाऊन द ग्राउंड. बॉल चालला साइन स्क्रीनच्या दिशेला, बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक षटकार. पहिला आला एक्स्ट्रा खबरला, परंतु आता क्रिकेटमध्ये सर्वात सेफ फटका लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये ठोकलाय. अजून एक आडवा वाटणे घेतला. मिड विकेटला खेळाडू, त्याच्या डोक्यावर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. दे धमाका, ना थक्कर बेटे मंजिल के मुसाफिर. अरे क्या मजा है रोने में. अरे बड़े बड़े आंधी तूफान भी थम जाते हैं जब आग लगी हो सीने में. षटकार. षटकाच्या बॅटमध्ये टीमची टोटल भरदा वेगानं गतीमध्ये मिश्रण केलं. अडबा बाटनं फक्त दिशा दिली. बॉल चाला मिड विकेटला. मयूर होते डीप मध्ये. एक सिंगल तर एक पडली. सिंगल वरती थांबावं लागेल. 43 धावा फलकावरती पाहायला मिळतील. अजूनही 5 धाबांची गरज आहे या मॅच मध्ये. 4 धाबांची गरज आहे, कारण 47चं टार्गेट होतं या मॅच मध्ये. कुंदन भोसले अजूनही गोलंदाजी मार्कवरती येणं बाकी आहे, परंतु अशा परिस्थितीमध्ये अंशुलवरती विश्वास दाखवला. परंतु अशा परिस्थितीमध्ये अंशुलने आता विश्वास वरती खरा उतरला नाहीये. फुल टॉस होता, कसा सोडेल. आपल्या अनोख्या स्टाईलने सामना फिनिश केला राज लहानेनं. हा सामना इथे जिंकला टीम श्री गणेश कासगाव संघानं. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर टीम जय भवानी शिरगाव, तुम्ही देखील भरपूर चांगला खेळलात, तुमचं देखील कौतुक.
सांगायची गरज नाहीये, परंतु सांगावा लागेल. खरं तर करण लहाने शून्यावरती बाद झाला, तदनंतर मैदान सोडलं. नितेश लहान परंतु अशा परिस्थिती